दोन फ्रेंड्स एका माउंटेनवर डेड सिच्युएशन मध्ये सापडले होते. दोघांच्या डोळ्यावर लीडचे मास्क सापडले होते. सगळ्यात डेंजरस गोष्ट मास्क नव्हते, तर त्यांच्या खिशात सापडलेली ही चिठ्ठी होती. त्यावर काय लिहिलं होतं माहितीये? 17 ऑगस्ट 1966 ब्राझील मधला विंटांग हिल, तिथे 18 वर्षांचा एक मुलगा पतंग उडवत होता. अचानक त्याची नजर एका माउंटेनवर पडली. तिथे दोन पुरुष निश्चल पडलेले होते. पोलीस आली, पण समोर जे दिसलं त्याने सगळ्यांना घाबरवलं. पोलिसला त्यांच्या खिशात एक हँड रिटन नोट सापडला. 4:30 ला ठरलेल्या ठिकाणी जा, 6:30 ला कॅप्सूल घ्या, इफेक्ट नंतर मास्क घाला आणि सिग्नलची वाट पहा. बस. नो सिग्नेचर, नो एक्सप्लेनेशन. हे दोघं इलेक्ट्रॉनिक टेक्निशियन्स होते. ते रेडियस बनवायचे. काही लोकांना वाटलं ते काही सायंटिफिक एक्सपेरिमेंट करत होते, तर काही लोक म्हणाले ते UFO कॉन्टॅक्टचा प्रयत्न करत होते. पण या क्लेम्सचा एकही ठोस पुरावा सापडला नाही. पोस्टमॉर्टम झाला, पण एक प्रॉब्लेम होता. बॉडीज खूप उशिरा सापडल्या होत्या. त्यामुळे पॉइझन होता, ड्रग होता की काही दुसरंच, हे डॉक्टर पण सांगू शकले नाही. म्हणजे मृत्यू कसा झाला हेच मिस्ट्री बनून राहिला. इन्व्हेस्टिगेशन मध्ये आणखी एक शॉकिंग डिटेल समोर आली. दोघे घरातून निघताना म्हणाले, आम्ही एक इम्पॉर्टंट काम करून लगेच येतो. त्यांनी रेनकोट्स घातले, त्यांनी मिनरल वॉटर घेतलं होतं, पण जेवण नाही घेतलं. जणू त्यांना माहीतच होत की ते कुठेतरी थोड्या वेळासाठी जाणार आहे. आज 60 वर्ष उलटले, पण आजही 3 प्रश्नांची उत्तर कोणाकडे नाही. कॅप्सूल कोणता होता, सिग्नल कोणता होता आणि लीड मास्क घालायची काय गरज पडली? म्हणूनच द लीड मास्क केस आजही जगातील अनसॉल्व्ड मिस्टिरियस केस मध्ये फेमस आहे. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत टेक केअर, स्टे ट्यून अँड बाय बाय.